चघळण्यायोग्य अल्बेंडाझोल गोळ्या वापरून कृमी निर्मूलन समजून घेणे. अल्बेंडाझोल गोळ्या मुलांची एकूण पोषण स्थिती सुधारण्यासाठी अद्भुत काम करतात. याचा वापर मुलांची निरोगी शारीरिक वाढ आणि विकासास मदत करण्यासाठी केला जातो. लहान मुलांना कृमी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, ज्यांचा विपरीत परिणाम त्यांच्या पोषण आणि विकासावर होऊ शकतो. लहान मुलांना कृमी संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. न धुतलेली फळे, भाज्या आणि दूषित पाणी प्यायल्याने मुलांना बहुतेक वेळा कृमी होतात. अस्वच्छता, उघड्यावर शौच केलेल्या जागेवर खेळणे, जमिनीवर अनवाणी पायाने चालणे, योग्य प्रकारे शिजवले नसलेले मांस खाणे, दूषित नद्या, धरणे, चिखलमय खड्डे किंवा तांदूळाच्या शेतात पोहणे चालणे. अल्बेंडाझोल गोळ्या 2 डोसमध्ये येतात. 200 मिलीग्रॅम असलेली अर्धी गोळी, जी 1 ते 2 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी वापरली जाते, आणि 400 मिलीग्रॅम अल्बेंडाझोल असलेली पूर्ण गोळी, जी 2 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी वापरली जाते. 1 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांना अल्बेंडाझोल दर 6 महिन्यांनी दिले पाहिजे. तसेच लाल जीवनसत्व अ कॅप्सूल प्राप्त करणाऱ्या प्रत्येक मुलाने त्यांच्या वयानुसार अल्बेंडाझोलचे सेवन देखील केलेच पाहिजे. क्वचितच मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थकवा, ओटीपोटात सौम्य वेदना किंवा अतिसार यासारखे सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. हे 100 पैकी 5 पेक्षा जास्त मुलांमध्ये होऊ शकत नाही आणि सामान्यतः 2 दिवसाच्या आत बरे होतात. ही लक्षणे कायम राहिल्यास किंवा नवीन लक्षणे दिसून आल्यास हे इतर संसर्गामुळे असू शकते. अशा परिस्थितीत काळजी घेणाऱ्या व्यक्तीला डॉक्टरांकडून वैद्यकीय मदत घेण्यास सांगा. कृमी निर्मूलनानंतर मुलांच्या विष्ठेतून कृमी बाहेर येऊ शकतात किंवा कृमीचे जास्त भार असलेल्या अत्यंत दुर्मिळ प्रकरणामध्ये ते नाकातून किंवा तोंडातून बाहेर पडू शकतात. काळजी करण्याची गरज नाही. हळुवारपणे ते काढून टाका किंवा मुलाला ते थुंकायला सांगा.